नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. आपण पाठीमागच्या तासाला एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा विविध प्रश्नांचा सराव पाठीमागच्या तासाला घेतलेला होता. जवळजवळ 1 ते 15 प्रश्न दिलेले होते. त्यानंतर अजून काही थोडेसे प्रश्न या ठिकाणी आपल्याला मी सरावासाठी किंवा अभ्यासासाठी देत आहे. ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे आणि लिहूनच घ्यायचं नाही तर आपल्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या त्याच्या प्रश्नांची उत्तर, जे प्रश्न दिलेले आहेत त्या सर्व दिलेल्या प्रश्नांची उत्तर अगदी मुद्देसूद आणि व्यवस्थितरित्या काय करायचे आहेत, लिहायचे आहेत आणि ते प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न मी या ठिकाणी देणार आहे की श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र कोणत्या महावीरामुळे बचावले. प्रश्न 16 पहा. श्रीनगर हवाई क्षेत्र, श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र व हवाई क्षेत्र कोणामुळे बचावले. कोणामुळे बचावले. उत्तर लिहायचं आहे तुम्ही. प्रश्न 17 पुढचा. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखाना निर्मलजीत सिंग शेखा यांना कोणत्या पदकाने महान चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांनी जो अतुलनीय अशा प्रकारचा पराक्रम केलेला होता, प्राणाची बाजी लावली, प्राण त्यागले शेवटी त्यांनी, पण काश्मीर मधल्या त्या हवाई क्षेत्राचा आणि श्रीनगरचा बचाव केला आपलं बलिदान देऊन. ते निर्मलजीत शेखा यांना कोणत्या सर्वोच्च पदाने किंवा सर्वोच्च चक्र दिलं जातं पहा. वीर चक्र आहे, अशोक चक्र आहे, परमवीर चक्र आहे. यापैकी कोणत्या चक्रांनी त्यांचा सन्मान करण्यात आला याचं उत्तर आपण काय करायचं आहे, लिहायचं आहे. जरा सविस्तर लिहिलेला आहे प्रश्न. प्रश्न 18 प्रश्न. देश सेवेसाठी, पहा शेवटचा प्रश्न या पाठावरचा. देश सेवेसाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या जवानांसाठी, सर्वोच्च त्याग करणाऱ्या जवानांसाठी देश सेवेसाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या जवानांसाठी कोणते पदक दिले जाते. पदक दिले जाते.
कोणते पदक दिले जाते? व्यवस्थित उत्तर लिहायचे याचेही. अशा प्रकारे पाठ 7 आपले परमवीर या पाठावरील काही प्रश्न मी काय केलेले आहेत आपल्यासाठी सरावासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. लेखकाला गाय मध्ये काय दिसते? प्रश्न 19. सॉरी, कवीला गायीमध्ये काय दिसते? काय दिसते? स ग पाचपोळ यांची कविता आहे आणि ती कविता आपण अभ्यासलेली आहे. त्या कवितेचं आपण गायनही केलेलं आहे. अंबरून वासर आले चाटते जेव्हा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तेव्हा माझी माय. उत्तरच सांगितलं मी. या ठिकाणी कवीला गायीमध्ये काय दिसते हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 20. कोणाच्या पायात चपला नसायच्या? कोणाच्या पायात वहाना नसायच्या? कोणाच्या पायात वहाना नसायच्या? 20वा प्रश्न, कोणाच्या पायात वहाना नसायच्या? सविस्तर उत्तर तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बोलता बोलता एकदा कोणाच्या डोळ्यात पाणी आलं? बोलता बोलता एकदा कोणाच्या डोळ्यात पाणी आले? कोणाच्या डोळ्यात पाणी आले? पाणी आले. बोलता बोलता एकदा कोणाच्या डोळ्यात पाणी आले? 8वी कविता आहे पहा, माय या कवितेवरील प्रश्न आहे. स ग पाचपोळ यांची ही कविता अत्यंत गाजलेली आहे. अनेक प्रकारची स्नेह संमेलन, कवी संमेलन होतात आणि कवी संमेलनामध्ये आणि स्नेह संमेलनामध्ये या कवितेचं गायन फार सुंदररित्या त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सादर केलं जातं. फार सुंदर कविता आहे. त्या कवितेचं गायनही आपण केलेलं आहे आणि या कवितेचा अभ्यास केलेला आहे. प्रश्न आहे 21वा, बोलता बोलता एकदा कोणाच्या डोळ्यात पाणी आले? बोलता बोलता एकदा कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं? तर कवीनं हे जे वर्णन केलेलं आहे आईचं, आईच्या प्रेमाचं, आईच्या महतीचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णनाचं आपण व्यवस्थितरित्या काय करायचे, प्रश्नांची उत्तरं लिहायची. आणि शेवटचा प्रश्न मी देतो या ठिकाणी, प्रश्न 22वा पहा. कोणापोटी जन्म पुन्हा घ्यावा असं कवीला वाटतं? कवीला कोणाच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा? पुन्हा एकदा जन्म घ्यावा असे वाटते, असे वाटते. कवीला कोणाच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं वाटतं किंवा असे वाटते?
तर आपण या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या काय करू शकतो, लिहू शकतो. आणि व्यवस्थितरित्या काय करायचे, आपण या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. शेवटचा प्रश्न देणार आहे. फक्त वेळेच्या अभावास्तव किंवा वेळेच्या मर्यादेच्या संदर्भामध्ये किंवा वेळेचं बंधन पाळून पुढचा प्रश्न मी या ठिकाणी प्रश्न 23 आपणास लिहून देत आहे. त्या प्रश्नांची सर्व उत्तरं अगदी व्यवस्थितरित्या आपण काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. महाराष्ट्राला कोणत्या कलांचा समृद्ध वारसा आहे? प्रश्न 23. महाराष्ट्राला कोणत्या समृद्ध कलांचा वारसा लाभला आहे? लाभला आहे. व्यवस्थितरित्या सर्व प्रश्नांची उत्तर लिहून आणायचे आहेत, आपल्या वहीत लिहायचे आहे आणि आपल्या पालकांना दाखवायचे आहेत. आज या तासाला आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.